Hello everyone, welcome back to the channel. I hope all of you guys are doing extremely well. So this is the last vlog from Sambhajinagar and it's time to say goodbye to Sambhajinagar. आणि मी परमनंटली नाशिकला शिफ्ट होती आहे. सो आमच्या न्यू घराचं काम फायनली डन झालेलं आहे आणि या मंथच्या एंडिंगला वास्तूचा प्रोग्राम आहे. सो अशी सगळी तयारी चालू आहे आणि मी पण 8 दिवसात नाशिकला जायला निघते आहे फायनली. सो एक्सायटेड टू हाऊस वार्मिंग सेरेमनी. सो ड्रीम कम ट्रू. ॲक्च्युली आम्ही घर घेऊन 1 इयर होतं आहे आता जून जुलैमध्ये. सो 1 जानेवारी 2026पासून आम्ही फर्निचर वगैरेला सुरुवात केली आहे आणि फायनली ते हाऊस आता कंप्लीट झालेलं आहे. सो वास्तूनंतर मी होम टूरचा व्हिडिओ टाकेलच. तो सगळ्यांनाच गुड बाय बोलायची वेळ आता आली आहे. म्हणजे माझ्या इथल्या जे काही फ्रेंड्स आहेत त्यानंतर शार्विलची स्कूल आणि रिलेटिव्ज आणि घरातले मेंबर आणि एक नर्वसनेस आहे, हे सगळं सोडून जायचा आणि एक्साइटमेंट आहे न्यू घरात जायची. सध्या व्लॉग उशिरा येत आहेत 1 वीक स्किप करून. सो त्याचं रिझन हेच आहे की ही सगळी धावपळ, तिकडचंसुद्धा मॅनेज करणं, शार्विलची स्कूल प्लस सगळं शिफ्टिंग आणि बॅकपॅक करणं. सो सध्या हेच चालू आहे. ओव्हरऑल आमच्या सगळ्याच रूमचं काम कंप्लीट झालं आहे. तसं पाहिलं तर छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात त्या राहिल्या आहेत, त्या मी गेल्यावर होऊन जातील ऑफकोर्स. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या तर राहिल्याच आहेत, त्या पण मी गेल्यावर. आणि तुम्ही पण माझ्यासोबत राहतालच आणि मी तुमच्यासोबत शेअर करायलाच की आम्ही कशी शॉपिंग करणार आहोत. आणि नाशिकला गेल्यावर खूप काम आहे. ओके, मी आली आता शिवानीकडे. ॲक्च्युली मला मिसळपाव आवडते, त्यामुळे तिने हा सेंट ऑफ द्यायचा प्लॅन तिने केला आहे. आणि जवळच्याच 2-3 मैत्रिणींना बोलवून तिने ही पार्टी ठेवली होती घरी. इतकी टेस्टी मिसळ तिने बनवली होती आणि त्यासोबतच जिलेबी पण. थँक्यू सो मच शिवानी फॉर दिस ट्रीट. सो आज प्रकुल घ्यायला आलेला आहे मला आणि त्याला इथली सॉफ्टी खूप आवडते, त्यामुळे आम्ही इथे सॉफ्टी कॉर्नरला आलो आहोत. इथला ॲम्बियन्स पण खूप भारी आहे आणि इथली सॉफ्टीसुद्धा खूप फेमस आहे. सध्या मँगोचं सीझन चालू असल्यामुळे आम्ही मँगो मस्तानी आणि त्याला सॉफ्टी असं घेतलेलं आहे. त्यानंतर शार्विलच्या टीचरने आम्हाला बोलवलं होतं. त्यांनीसुद्धा घरी छोटीशी सेंड ऑफ पार्टी ठेवली होती आणि त्यांनी शार्विलला हे गिफ्ट दिलं. त्यांचं पण शार्विल खूप जास्त फेवरेट होतं. अँड आफ्टर दॅट लास्ट डे ऑफ शार्विल स्कूल. इथे सगळेच इमोशनल झाले होते शार्विलला सोडताना आणि त्याला लास्ट गुड बाय म्हणताना. शार्विलचे फेवरेट आणि मॅमचासुद्धा शार्विल फेवरेट. शार्विलच्या क्लासमेटनी आणि माया मॅमने शार्विलसोबत इथे फोटोशूट केलं. तसा तो क्लासमध्ये सगळ्यांचा फेवरेट असल्यामुळे सगळ्यांना त्याला गुड बाय म्हणणं खूप अवघड जात होतं. शार्विललासुद्धा या सगळ्यांची कायम आठवण येत राहील. फायनली रीच टू नाशिक. सो पोचल्यावर दुसऱ्या दिवशीपासूनच कामाला लागलेलो आहोत आम्ही, कारण वास्तूला दिवस कमी असल्यामुळे आम्ही जरा स्पीड घेतली होती. कारण अजून इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेससुद्धा घ्यायच्या राहिल्या होत्या आणि तेच घ्यायला आम्ही निघालो आहोत. आम्ही सुरुवात करत आहोत प्युरिफायरपासून, कारण प्युरिफायर सध्या खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. इथे खूप ब्रँडचे प्युरिफायर तुम्हाला बघायला मिळतात, जसं की केंट, ॲक्वागार्ड, प्युरिट आणि एओस्मिथ. त्यानंतर आम्ही इथे टी व्ही डिसाईड करत आहोत की कुठला घ्यायचा आणि आमच्या टी व्ही युनिटला कुठली साईज सूट होईल ते. अँड फायनली बऱ्याच गोष्टी फायनलाइज होऊन प्रकुल इथे पेमेंट करत आहे. आफ्टर 3 आवर्स लेटर आमचं इथे बऱ्याच गोष्टी डिसाईड झालेल्या आहेत, कारण 5-6 ब्रँड समोर असताना कन्फ्यूज होतं की कुठला नेमका ब्रँड घ्यायचा ते.
छोटी मोठी कामे पेंडिंग आहेत ती चालू आहे. खूप कामं चालू आहे रोजची. आणि आता फायनली आम्ही आलो आहोत इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसवर. सो घरातली सुद्धा कामं मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघत आहातच की कसं सगळ्या घरात पसारा झाला आहे आणि कशी कामं चालू आहेत ते. फायनल टचअप सध्या चालू आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते की कशा मी शॉपिंग करतो आहे. सो 29 एप्रिलला आमच्या वास्तूचा प्रोग्राम आहे. आतापर्यंत सगळ्यांना इन्व्हिटेशनसुद्धा देऊन झालेली आहेत. सो हा प्रोग्राम आम्ही आमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये करणार आहोत. आणि भरपूर कामं पेंडिंग आहेत त्या रिलेटेड. जसं घरात पसारा झाला आहे तर त्याची क्लिनिंग करून घेणे. सो अशी छोटी मोठी कामं पेंडिंग आहेत तर ती चालू आहेत करणं. सो आम्ही फायनलाईज केलेले ऑर्डर आता येत आहे. सो स्टार्टिंगला हा टी व्ही आलेला आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग होत आहे. त्यानंतर आम्ही आलो आहोत प्रकुलसाठी ऑफिस चेअर बघायला, कारण त्याचं काम हे घरातूनच असतं. म्हणूनच आम्ही ऑफिस चेअर घ्यायला आलो होतो इथे. त्यानंतर घरात इथे खूप सारे अप्लायन्सेस येऊन पडले आहेत. रोज एका अप्लायन्सेसची डिलेवरी होत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इन्स्टॉलेशनला माणूस घरी येऊन ते फिट करत आहे. सो अशा टाईपचे हे सगळे अप्लायन्सेस आहेत. सो अशा प्रकारे इन्स्टॉलेशनचं काम इथे चालू आहे आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि यानंतरचा व्हिडिओ वास्तुशांती प्रोग्रामचाच असेल. So don't miss the next one. Till then, bye bye. See you, take care, and I will see you guys in the next one.